घरकुलाची नवीन यादी जाहीर. तुमच्या गावात कोणाला घरकुल मंजूर? मोबाईलवर लगेच चेक करा. मित्रांनो, घरकुल धारकासाठी मोठी खुशखबर आलेली आहे आणि तुमच्या गावात घरकुलांची यादी तुम्ही आता पाहू शकणार आहे. आपल्याला माहिती आहे की घरकुल अंतर्गत विविध भागामध्ये, ग्रामीण असेल शहरी भागामध्ये, त्या ठिकाणी घर बांधण्यासाठी मदत केली जात आहे. आणि याच घरकुल ग्रामीण अंतर्गत अनेकांनी विचारले की आम्हाला यादी पाहायची आहे, आमच्या यादीमध्ये नाव आलंय का नाही हे आम्ही कसे पाहू शकतो? यासाठी तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन देखील तुमची यादी पाहू शकता किंवा तुम्ही ऑनलाईन तुमच्या घर बसल्या तुमच्या गावातील यादी पाहू शकता. कोणाला आतापर्यंत किती पैसे आलेले आहेत, कोणी किती काम पूर्ण केले आहे, हे सविस्तर यादीमध्ये तुम्हाला पाहायला मिळत असतं. आणि हेच तुमच्या गावाची घरकुलाची यादी तुम्ही आता तुमच्या मोबाईलवर मध्येच लगे बसून आणि घर बसल्या पाहू शकता. याबाबतची सविस्तर प्रक्रिया कशा पद्धतीने यादी पाहायची आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या पेजला देखील नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि योजनेसंदर्भात अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी सर्वात योग्य पद्धतीने आपण पोहोचवत असतो. तर लक्षात घ्या, पीएम किसान योजनेअंतर्गत 2,10,000 रुपयापर्यंत तुमचे या ठिकाणी मदत केली जात आहे. तुमच्या घरावरती सोलार लावण्यासाठी देखील तुम्हाला मदत होते आणि म्हणूनच अनेक लाभार्थी या घरकुल लाभार्थीसाठी लाभ घेत असतात. यातीलच आता तुम्हाला कोणाचे घरकुल आले आहेत, म्हणजेच की घरकुलाचे किती पैसे आले आहेत, कोणाला कोणत्या वर्षामध्ये घरकुल मंजूर झाले आहे, अशा संदर्भातील तुमची माहिती लगेच पाहता येत आहे. चला आता मी तुम्हाला दाखवतो की तुम्ही तुमच्या मोबाईलवर असे कसे पाहू शकता. यासाठी तुम्हाला आधी आपण या ठिकाणी घरकुलाच्या वेबसाईटवर जाऊन या आता वेबसाईटची कोणती आहे ते देखील लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाणार आहे. आणि लिंक कोणती आहे तर बघा, यामध्ये तुम्हाला PMAY असं सर्च करायचं आहे, म्हणजेच की प्रधानमंत्री आवास योजना. आता वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने वेबसाईट दिसेल आणि यामधूनच तुम्हाला हे लॉग इन करायचं आहे, म्हणजे ओपन करायचं आहे. तुम्हाला सरळ उभ्या पद्धतीने दिसणार आहे आणि तुम्हाला कॅम्प्युटर किंवा लॅपटॉप मध्ये पाहिलं तर अशा पद्धतीने तुम्हाला वेबसाईट असणार आहे. त्यानंतर तुम्हाला काय बघायचं, तुम्हाला आवाज सॉफ्ट म्हणून पर्याय असतो. आवाज सॉफ्ट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा, आवाज सॉफ्ट मोबाईल मध्ये असेल तरी देखील तुम्हाला उभे दिसेल आणि उभे तुम्हाला यामध्ये निरंतर दिसत राहील. या ठिकाणी आवाज सॉफ्ट वरती क्लिक करायचं. तर आवाज सॉफ्ट वरती क्लिक केल्यानंतर 3 लाईन असतील. बघा, हे 3 लाईन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे सर्व पर्याय दिसतील. यामध्ये आवाज सॉफ्ट वरती क्लिक केल्यानंतर रिपोर्ट या पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. आता हे रिपोर्ट वरती क्लिक करतो. तुम्हाला सर्व संपूर्ण प्रक्रिया लाईव्ह दाखवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित पाहत चला. यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने पर्याय ओपन होतील. यामध्ये AB आणि AID असे FID याचे आहे. तुम्हाला काय पाहायचं, एच मध्ये यायचं. बघा, एच मध्ये आल्यानंतर सोशल ऑडिट रिपोर्ट मध्ये आल्यानंतर तुम्हाला बेनिफिट डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन वरती क्लिक करायचं. आणि कशावरती क्लिक करायचं, बेनिफिशरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा, ऑल स्टेटस मध्ये आपलं महाराष्ट्र निवडायचं आहे. या ठिकाणी महाराष्ट्र निवडतो. त्यानंतर खाली येऊन तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. मी या ठिकाणी पुणे निवडतो. त्यानंतर खाली येऊन तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे. जो काही तुमचा तालुका आहे ते तालुका निवडायचा आहे. या ठिकाणी बघा, बारामती निवडलेला आहे. त्यानंतर खाली येऊन तुम्हाला जे तुमचं गाव आहे ते गाव निवडायचं आहे. कुठलेही गाव असो, या गावामध्ये यादी असो, तुम्ही निवडू शकता. मी या ठिकाणी या चांद गाव निवडतो. समजा आता मी या ठिकाणी बघा कुठलं लोणी भापकर निवडतो आणि त्यानंतर खाली येऊन तुम्हाला वर्ष सिलेक्ट करायचं आहे. आता वर्षामध्ये तुम्हाला कोणत्या वर्षाची यादी पाहायची आहे ते सिलेक्ट करायचं आहे. खाली येऊन बघा, तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हा पर्याय निवडायचा आहे. निवडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सबमिट बटनावरती क्लिक करायचं. आणि सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाची घरकुलाची यादी अशा पद्धतीने लगेच दिसणार आहे. आता लगेच दिसून तुम्ही या ठिकाणी बघा, साईडवर येऊन कोणाचं काम कुठल्या लेवलला आहे हे बघू शकता. बघा, फाउंडेशन लेवलचं काम आहे. किती रुपये सेक्शन झालेले आहे, 1,70,000 यांना सेक्शन झालेले आहे. यामध्ये बघा आतापर्यंत किती पैसे मिळाले, 85,000 रुपये मिळाले आहे. या ठिकाणी बघा प्रत्येक दाखवते, कोणाला 85,000 मिळाले, कोणाला 15,000 मिळाले, कोणाला 15 रुपये मिळाले. म्हणजेच की यासाठी काय केलं, आपल्याला पहिला हप्ता आल्यानंतर पुढचं काम केलं की नाही, म्हणून 15,000 रुपये पहिला हप्ता असतो आणि 15,000 रुपये या ठिकाणी सर्व माहिती मिळते. बघा, तुम्हाला कोणाला किती पैसे मिळाले आहे, कोणाचं काम पूर्ण झालेलं आहे, कंप्लीट झालेलं आहे. या ठिकाणी 15,000 रुपये मिळाले. या ठिकाणी 1,55,000 मिळतात. अशा पद्धतीने सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल, म्हणजे की संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत येणार.
बघा किती रुपये रिलीज झाले आहे, सर्व माहिती तुम्हाला मिळत आहे. 1,000, 55,000 किंवा सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळते. सर्व माहिती तुम्हाला तुमच्या वेबसाईट वरती घेता येते. तुमच्या गावामध्ये कोणाला घरकुल मंजूर झाला आहे, कोणत्या मंजूर झाला नाही, अशा कोणाचे किती काम राहिलेले आहे, सर्व अगदी तुम्ही 1 मिनिटामध्ये तुमच्या मोबाईलवर पाहू शकता. आता येणाऱ्या काळामध्ये म्हणजेच की येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला या ठिकाणी घरकुलची नवीन यादी देखील वेबसाईट वरती पाहायला मिळू शकते. ज्यांनी नवीन नोंदणी केली आहे त्यांची देखील नाव यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते आणि या पद्धतीने देखील पैशाचे रिलीज तुम्हाला होणार आहे. म्हणूनच या घरकुलाची योजनेचे तुम्ही देखील नक्कीच लाभ घ्यायचा आहे. तुम्हाला देखील घरकुल योजनेचा लाभ घेता येईल आणि किंवा तुम्हाला घरकुलाचे आतापर्यंत किती पैसे आले नक्की कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.